राज्यभर उद्या दहीहंडीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल। मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल अशा अनेक ठिकाणी मोठ्या दहीहंडी उत्सव होतात। पण या दहीहंडी उत्सवातून काहीतरी सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न पुण्यातील धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नावाने जी दहीहंडी पार पडते हडपसरमध्ये, त्या दहीहंडीतर्फे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत। शिवसेनेतर्फे ही सगळी दहीहंडी जी आहे ती राबवली जाते आणि या दहीहंडीचे आयोजक आणि शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडनं या दहीहंडीचं वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत। नाना, स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। दरवर्षीप्रमाणे यंदा ही आनंद दिघे यांच्या नावाने दहीहंडी उत्सव तुम्ही साजरा करताय। काय नाविन्यपूर्ण असणार आहे? उद्या काय पुणेकरांना बघायला मिळालं आणि या सगळ्या माध्यमातून काय सामाजिक उपक्रम राबवतात? दरवर्षीप्रमाणे उद्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने दरवर्षी हडपसर परिसरामध्ये श्रीराम चौकामध्ये दहीहंडी उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत असतो। यामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक आसन, त्याचबरोबर पारंपरिक वाद्य आसन, त्याचबरोबर साऊंड सिस्टीम आसन आणि विविध सामाजिक उपक्रमामध्ये हे दहीहंडी दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये साजरे होत असते। हजारो गोपाळ भक्त या दहीहंडीमध्ये महिला वर्ग असन सर्व या ठिकाणी येत असतात आणि दहीहंडीमध्ये गोपाळ भक्त मोठ्या उत्साहाने दहीहंडी साजरा करीत असतो। त्याचबरोबर अनेक त्या ठिकाणी दहीहंडी पथकही त्या ठिकाणी येत असतात, त्यांचाही खेळ त्या ठिकाणी दाखवत असतात। त्याचबरोबर अनेक सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी दहीहंडीच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी त्या ठिकाणी करीत असतो। खरं तर ना दरवर्षाची ही परंपरा आहे, पण दहीहंडीच्या नावाने तुम्ही अनेक वर्षभर सामाजिक उपक्रम देखील राबवतात आनंद दिघेंच्या नावाने। काय काय यावर्षी असणार आहे? काय नवीन तुम्ही देण्याचा प्रयत्न केला? ह्या वर्षी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे जे दहीहंडी उत्सव होणार आहे, यामध्ये प्रामुख्याने 2 महिलांना ह्या ठिकाणी त्या ठिकाणी 1 लाख रुपयाचा चेक त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। गेल्या वेळी ज्या ठिकाणी पूर आल्यानंतर त्या ठिकाणी एक महिलेचा नवरा त्या ठिकाणी वाहून गेल्यानंतर ते आमच्या दरबारात आल्यानंतर त्यांना कुठली आर्थिक मदत त्या ठिकाणी मिळाली नव्हती, म्हणून आम्ही दहीहंडीचं औचित्य साधून या ठिकाणी आम्ही त्यांना 1 लाखाचा चेक त्या ठिकाणी देणार आहे। त्याचबरोबर हांडेवाडी रोड या ठिकाणी एक झाड एका माणसाच्या अंगावर पडल्यानंतर त्या ठिकाणी तो मृत्युमुखी पडला आणि त्यालाही आर्थिक मदत मिळाली नव्हती, त्यांनाही आम्ही 1 लाख रुपयाचा चेक त्या ठिकाणी दहीहंडी निमित्त देणार आहे। बाकीचे सुद्धा आम्ही सर्व विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना कळवलं की यांनाही आर्थिक मदत ज्या पद्धतीने 5-5 लाख रुपये 2 तरुणांना त्या ठिकाणी मिळाले होते, त्याच पद्धतीने यांनाही मदत, आर्थिक मदत पुढेही व्हावी ही मागणी आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे केलेली आहे। ना पुण्यात जो पूर आला होता त्याही वेळेस तुम्ही याच दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून अनेक मदत कार्य पोहोचवलं होतं। काय ते मदत कार्य होतं आणि यापुढे कसं ते चालू ठेवणार आहेत तुम्ही या दहीहंडी? मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानुसार अनेक स्वयंसेवी संस्थांनी यामध्ये भाग घेतला होता, म्हणून सुमित एंटरप्राइजसारखं असन, त्याचबरोबर नवी मुंबईचे महापालिका असन, ठाणे महापालिका असन, पनवेल महापालिका असन, इथल्या अनेक सगळ्यांनी स्वयंसेवकांनी, धर्मदारी अधिकारी त्यांची संस्थेने यामध्ये भाग घेऊन अतिशय चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी नियोजन करून साफसफाई असन, त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक घरांना त्याचबरोबर अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तूही या ठिकाणी वाटण्यात आलेलं होते। असे अनेक कामं आम्ही या ठिकाणी करीत असतो। दहीहंडी उत्सवानिमित्तसुद्धा आम्ही अनेक वेळा सांगलीला, कोल्हापूरला ज्यावेळेस पूर आला त्यावेळेसही आम्ही दहीहंडी कॅन्सल करून त्या ठिकाणी पूरग्रस्तांना मदत करण्याचं काम त्यावेळेस केलं। आमचं कायम सामाजिक उपक्रमामध्ये आमचा कायम हातभार असतो। अशा काही घटना घडल्या तर आमचे नक्कीच शिवसेना पक्ष त्या ठिकाणी धावून जात असतो। खरं तर नाना, हा जो दहीहंडी उत्सव आहे दरवर्षी काही ना काही प्रमुख पाहुणे येतात, मोठे नेते येतात। उद्या कोण पाहायला मिळणार आहे पुणेकरांना? आमचे तर प्रमुख पाहुणे हेच गोपाळ भक्त असतात, कारण आमचे तर प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी गोपाळ भक्त येत असतात। त्यांना प्रामुख्याने आम्ही प्राधान्य देतो, महिला वर्गांना प्राधान्य देत असतो। त्याचबरोबर ह्या ठिकाणी प्रामुख्याने नामदार चंद्रकांतदादा पाटील हेही उपस्थित राहणार आहे, त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्यांना उपसभापती नीलमताई गोरे उपस्थित राहणार आहे, स्थानिक आमदार चेतन तुपे असतील, विधान परिषदेचे आमदार आदरणीय योगेश टिळेकर असतील, महायुतीचे आणि सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी येणार आहे। आणि विशेष करून आम्ही गोपाळ भक्तांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहभाग करून घेत असतो, हा आमचा महत्त्वाचा उद्दिष्ट असतो त्यातून।
खरं तर नाना दहीहंडी म्हटलं ना की गोपाळ येतात आणि त्यांच्या सुरक्षतेचा देखील मोठा विषय येतो. आपण गेल्या अनेक वर्ष हा उत्सव साजरा करताय, त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काय वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न करतो? दरवर्षी ज्या ज्या ठिकाणी आम्ही गोपाळ बघता येतात त्यांना प्रामुख्याने त्या ठिकाणी सिक्युरिटी तर असते, परंतु त्यांना कुठे अपघात झाला तर आम्ही त्यांचा विमा बी त्या ठिकाणी उतरवलेला असतो. कारण त्यांना काय झालं तर त्यांचा सर्व खर्च आमची दहीहंडी उत्सवाचं पथक त्या ठिकाणी करत असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.